2 सप्टेंबरचा काळा जी आर रद्द करा अन्यथा परिणाम गंभीर भोगावे लागतील असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलाय। नुसता डीएनए ओबीसीचा आहे असं बोलून चालत नाही तर कृती देखील करा आणि जी आर रद्द करा असं आवाहन हाकेंनी सरकारला केलंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके या ठिकाणी दाखल झालेत। सर काय सांगाल, आजचा एल्गार कसा असेल? आजचा एल्गार हा महाराष्ट्रातल्या ओबीसींचा आवाज असेल, जो महाराष्ट्र गुंग्या बहिऱ्या आणि बेकायदा जी आर काढणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं अवमूल्यन करून जो हा जी आर काढला गेला आहे, या जी आरच्या विरोधामध्ये हा जी आर रद्द करण्यासाठी महाराष्ट्रातला ओबीसी बीडच्या नगरीमध्ये एकवटलेला असेल। पहिल्यांदाच यामध्ये धनंजय मुंडे देखील सहभागी होत आहेत का? तर भुजबळांच्या व्यासपीठावर त्यांनी ओबीसी मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे पहिल्यांदा येतात। स्वागत आहे त्यांचं। ओबीसीच्या अनेक नेत्यांनी बोललं पाहिजे आणि तुम्ही जर नाही बोलला तर तुम्हाला ओबीसीनी नेता का म्हणावं, हा इथून पुढच्या कालावधीमध्ये जसा विरोधकांच्या बाबतीमध्ये प्रश्न आहे तसाच ओबीसीच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा भविष्यात असा प्रश्न निर्माण होईल। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला हा समज नाही तर खात्री झाली असं देखील धनंजय मुंडे। संपलंय ना आरक्षण। ज्याला सर्टिफिकेट भेटत नाही, ज्याला कुणबी सर्टिफिकेट नाही, त्याला एका ॲफिडेविटद्वारे जर त्याला कुणबीकरणाद्वारे ओबीसीत येता येत असेल तर कसं ओबीसीचं आरक्षण टिकलं आहे? कारण ज्या समूहापासून ओबीसीचं प्रतिनिधित्व डावललं गेलं आहे त्या लोकांच्या प्रोटेक्शनसाठी हे ओबीसीचं आरक्षण आहे। आता त्याच लोकांना उचलून जर ओबीसीच्या दायऱ्यामध्ये टाकलं तर त्यांच्या स्पर्धेमध्ये ओबीसी कसा टिकेल? या कुठंतरी होत असलेल्या या मेळाव्याला विरोध केला जातो। दुसरीकडे मराठा समन्वयकांनी देखील भुजबळांना या ठिकाणी येऊ दिलं जाणार नाही, त्यांनी राजीनामा देऊन यावं अशी देखील मागणी केली जाते। मग आत्तापर्यंत डझनावारी मंत्री त्या जरांगेला भेटायला आले ते काय राजीनामे देऊन आले होते का? त्यामुळे राजीनामा त्यांनी दिला असता तर आम्हाला देणंच भाग होतं ना। आणि एकदा घ्या म्हणावं विधानसभेमध्ये दोन्ही सभागृहाचं अधिवेशन बोलवा आणि लिगल ॲस्पेक्टनं काय संविधानाला अपेक्षित आहे त्याच्यावर होऊ द्या ना चर्चा। कुठली तरी समिती, कारखानदाराची समिती नेमताय, जी आर काढताय, काय त्या विखेला अधिकार? विखे कारखानदार, वायनरी, दारूचा कारखाना चालवणारा माणूस, त्याला काय कळतं सोशल जस्टिसचं? मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, ते शांत का होते का? तर मुख्यमंत्री तर म्हणतात की आमचा भाजपचा डीएनए तो ओबीसी आहे। हे बघा, बोलून चालणार नाही। आत्ता ओबीसीचं आरक्षण गेले, आत्ता ओबीसी नाराज आहे, त्याचं पहिलं त्यांची नाराजी दूर करा आणि नाराजी दूर करायची असेल तर 2 सप्टेंबरचा जी आर रद्द करा। या मोर्चाच्या माध्यमातून हीच प्रमुख मागणी असेल। प्रश्नच नाही। गुंग्या बहिऱ्या आणि झोपेचं सोंग घेतलेल्या इथल्या सत्ताधाऱ्यांना जर असं वाटत असेल की जरांगेला विरोध करणं म्हणजे आपलं राजकारण संपुष्टात आणणं, मग आता ओबीसीला विरोध केला आहे तर आम्ही 50-60% आहोत। इशारा काय सरकारला? इशारा लवकरात लवकर ओबीसीच्या मनातली चिंता दूर करा, हा 2 सप्टेंबरचा जी आर रद्द करा। अरे आजपर्यंत 7 वर्ष झालं तुम्ही निवडणुका घेतल्या नाहीत, उद्याच्या पंचायत राजच्या निवडणुका 1 वर्षासाठी पुढे ढकला। उद्याच्या 1 वर्ष निवडणुका पुढे ढकला। ह्या रिझर्वेशन संदर्भात कोर्टाला विनंती करा, फास्ट ट्रॅकमध्ये याचा सोक्षमोक्ष लावा आणि मग निवडणुकीला सामोरं जावा। आरक्षण असताना जर आमच्या माणसांना जर आता निवडून येता येणार नसेल तर लोकशाही काय कामाची आमच्यापर्यंत पोचली का? मग त्यामुळं सरकारला इशारा आहे, 2 सप्टेंबरचा जी आर रद्द करा। सरकारनं 2 सप्टेंबरचा जी आर रद्द करावा आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या देखील पुढे ढकलाव्यात। जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिला आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।